नमस्कार, मी डॉक्टर सीमा गोवंडे. माझा परिचय थोड्या वेळात देईनच, पण तत्पूर्वी मला तुम्हाला सगळ्यांना हा एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्यापैकी किती जणांना वाटतं की माझं मूल आत्मविश्वासानं, एकाग्रतेनं आणि आनंदाने शिकावं आणि यशस्वी व्हावं? हो ना? खरंच असं होऊ शकतं? तर माझं उत्तर आहे होय, नक्कीच होऊ शकतं. त्यासाठी गरज आहे योग्य दृष्टिकोनाची आणि मार्गदर्शनाची. तत्पूर्वी आपण एका गोष्टीने सुरुवात करूया. सर्व फळांना वाटलं की त्यांना दुसऱ्यासारखं व्हायचंय. नारळ म्हणाला, मला आंब्यासारखं गोड व्हायचंय. द्राक्ष म्हणालं, मला नारळासारखं उंच व्हायचंय. सगळी फळं देवाजवळ गेली आणि तक्रार करू लागली. तेव्हा देवाने सांगितलं, तुम्ही दुसऱ्यांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःचं वैशिष्ट्य ओळखा, स्वतःमधला चांगुलपणा वाढवा. पण हे काही कोणाला जमेना. तेव्हा देवाने सांगितलं, तुम्ही एक काम करा, तुम्हाला ज्या फळाचं कौतुक वाटतं ना त्याच्याविषयी 10 चांगल्या गोष्टी लिहून काढा. सर्वांनी लिहिलं आणि देवाने तो कागद त्या फळाला दिला. जेव्हा त्यांनी त्या गोष्टी वाचल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, अरे आपण प्रत्येक जण खास आहोत. माझं सांगणं आहे की तुमच्या प्रत्येकाचं मूल हे खास आहे. त्याच्या आत असंख्य शक्यता लपलेल्या आहेत. मी स्वतः डॉक्टर असून माझी मुलगी अभ्यासात अतिशय हुशार होती, परंतु ऐन परीक्षेला तिला प्रचंड टेन्शन यायचं, सिली मिस्टेक्स करायची, भीती वाटायची. तेव्हा मी तिला माझ्या या मेडिटेशन प्रोग्राममध्ये समाविष्ट करून घेतलं आणि तिला परीक्षेच्या वेळेला भीती वाटणं कमी झालं, तिचा आत्मविश्वास वाढला आणि यावर्षी 10वीला तिला 98% मार्क मिळाले. आता विचार करा, सूर्यामध्ये अफाट ऊर्जा असते, पण ती ऊर्जा एका भिंगातून एकवटली तरच कागद पेटतो. तसंच आपल्या मुलांचं आहे. त्यांच्यात प्रचंड ऊर्जा आहे, फक्त ती योग्य दिशेने केंद्रित झाली पाहिजे. अनेकांना वाटतं की ध्यान म्हणजे म्हातारपणात करायची गोष्ट आहे, पण हे ध्यान मी ज्या पद्धतीने डिझाईन केलेलं आहे, आजपर्यंत हजाराहून अधिक पालक आणि विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग झालेला आहे. चला तर मग आज आपण त्याची एक छोटीशी झलक घेऊया. सर्वांनी डोळे मिटा आणि 3 खोल श्वास घ्या. प्रत्येक उच्छ्वासाबरोबर शरीर शिथिल करत जा. डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण शरीर एकदम रिलॅक्स. डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण शरीर एकदम रिलॅक्स. फील द वेव ऑफ रिलॅक्सेशन. आता अशी कल्पना करा की तुम्ही यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचले आहात. तुम्हाला जे साध्य करायचं होतं ते तुम्ही केलेलं आहे. तुम्ही आयुष्यात एक यशस्वी व्यक्ती झालेले आहात. तुम्हाला सत्कारासाठी बोलावलं आहे. तुमचं नाव पुकारलं गेलं आहे. तुम्ही स्टेजवर जात आहात. चारी बाजूने जोरात टाळ्या वाजवल्या जात आहेत. तुमच्या हातात ट्रॉफी आहे. ती ट्रॉफी उंचावून तुम्ही सर्वांना दाखवत आहात. तुमचे सगळे वेल विशर्स एकदम खुश आहेत. खोल श्वास घ्या आणि त्याचा अनुभव घ्या. तुमचा भरपूर ठिकाणी सत्कार होत आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक श्वासाबरोबर ती एक्साइटमेंट, ती सकारात्मक ऊर्जा संपूर्ण शरीरभर पसरत आहे. दिवसेंदिवस तुम्ही एक उत्कृष्ट व्यक्ती होत जात आहात. आजूबाजूच्या कोणत्याही नकारात्मकतेचा तुमच्यावर काहीच फरक पडत नाही, कारण इथून पुढे तुमच्याकडे फक्त आणि फक्त सकारात्मकता येत आहे. तुमच्या आयुष्यामध्ये योग्य गुरु, योग्य संधी आपणहून येत आहे. खोल श्वास घ्या आणि त्याचा अनुभव घ्या.
आपल्या हातातील ट्रॉफी सर्वांना दाखवा आणि त्याचा अनुभव घ्या. आता अलगदपणे डोळे उघडा आणि आज संपूर्ण दिवस या सकारात्मकतेचा अनुभव घ्या. आपण जेव्हा रेडिओवरती 93.9 किंवा 99 अशा रेडिओ फ्रिक्वेन्सीज सिलेक्ट करतो, त्यानुसार त्या पद्धतीचं गाणं प्ले होतं. तसंच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे काही व्हायला हवं आहे तशा पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो, तसे तसे चेंजेस आपल्या आयुष्यात हे आपोआप घडायला लागतात. नमस्कार, मी डॉक्टर सीमा गोवंडे गेले 20 वर्ष होमिओपॅथिक प्रॅक्टिस करत असून जेव्हा मी 4 वर्ष ICUमध्ये काम करत होते, तेव्हा माझ्या लक्षात आलं की प्रत्येक आजाराच्या मुळाशी प्रत्येक व्यक्तीची दबलेल्या भावना किंवा मनाचे आरोग्य हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी पुढे वेगवेगळ्या माइंड बॉडी हिलिंगच्या मोडॅलिटीज आणि कोर्सेस केले, जसं की MS सायकॉलॉजी, डिप्लोमा इन क्लिनिकल हिप्नॉसिस, रेकी, प्राणिक हिलिंग, एनर्जी हिलिंग असे भरपूर माइंड बॉडी हिलिंगचे मी कोर्सेस केले. आजचं युग हे स्पर्धेचं, तणावाचं आणि भरकटणारं आहे. प्रत्येक पालकाची एक इच्छा असते, आपलं मूल आत्मविश्वासाने, एकाग्रतेने आणि आनंदाने शिकावं आणि यशस्वी व्हावं. शिक्षक आणि पालक हे मुलांसाठी अगदी मनापासून प्रयत्न करतच असतात. म्हणूनच माझ्याकडून एक खारीचा वाटा म्हणून मी संकल्पशक्ती हा मेडिटेशन प्रोग्राम खास आपल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यल्प दरामध्ये करायचे ठरवले आहे, की जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना ह्याचा फायदा झाला पाहिजे. जे कोणी इंटरेस्टेड असतील त्यांनी कल्पवृक्ष सॉलिस्टिकच्या नंबरवरती जरूर संपर्क साधावा. तुमचा स्टुडंट ID चा फोटो तिथे दाखवा आणि तुम्हाला नक्की डिस्काउंट कुपन मिळेल. आता हा 90 दिवसाचा संकल्पशक्ती प्रोग्राम नक्की आहे तरी काय, याविषयी मी थोडक्यात माहिती सांगते. सक्सेस बिगिन्स इन द कामनेस ऑफ द माइंड, म्हणजे विजयाची सुरुवात ही मनाच्या शांतीतून होते. आज मी तुम्हाला अशा एका कार्यशाळेत आमंत्रित करते, जिथे विद्यार्थी फक्त पास होण्यापुरेसे जगत नाहीत, तर खरं यशस्वी व्हायला शिकतात, अभ्यासात आणि जीवनातही. इथे मी तुम्हाला आदित्यची गोष्ट अगदी आवर्जून सांगेन. आदित्य हा 9वीचा हुशार विद्यार्थी. वर्षाची सुरुवात अगदी उत्साहाने केली होती. नवीन वह्या, नवीन टाइम टेबल, कोचिंग क्लासेस, टार्गेट्स. पण 2 महिन्यातच तो विचलित व्हायला लागला. लक्ष लागत नव्हतं, फोन स्क्रोल करत राहायचा, काल वाचलेलं आज विसरायचा. हळूहळू आत्मविश्वास गमावला आणि तो सतत म्हणू लागला, मला अभ्यास जमणारच नाही. काय ओळखीचं वाटतंय ना? पण हा आळशीपणा नाही, हे आहे मेंटल ओव्हरलोड आणि इमोशनल कन्फ्युजन. आणि केवळ इच्छाशक्तीने ते पार करता येत नाही. आणि म्हणूनच तयार झालं संकल्पशक्ती. बाह्य यशासाठी 90 दिवसांची अंतर्गत साधना. जे विद्यार्थी रोज स्वतःवर काम करतात तेच परीक्षेत नव्हे, आयुष्यातही यशस्वी होतात. संकल्पशक्ती नेमकं काय करतं? हे आपल्या मुलांचं मन, भावना आणि वर्तन घडवतं. मन लक्ष केंद्रित करण्यासाठी, भावना तणावातही स्थिर राहण्यासाठी आणि सवयी, सातत्य आणि शिस्त निर्माण करण्यासाठी. इथे मला तन्वीच्या केसबद्दल जरूर सांगावंसं वाटतं. तन्वी ही सुद्धा एक हुशार मुलगी. 10वीला मॅथ्स करताना सारखी रडायची, फ्रस्ट्रेशन यायचं, पेन फेकून म्हणायची मला अभ्यासच आवडत नाही. परंतु या प्रोग्राम नंतर काहीतरी बदललं. सकाळी ध्यान, रात्री सेल्फ रिफ्लेक्शन आणि एक दिवस आईला म्हणाली, आई काल मॅथ्स जमलं नाही पण टेन्शन नाही आलं.
पण आता मी ठरवलं आहे की मॅथ्सच्या भीतीवर मात करूनच दाखवायची आणि तिला मॅथ्समध्ये अतिशय छान मार्क पडले. या कार्यशाळेची रूपरेषा कशी असेल? तर दररोज 5 सोपी प्रभावी स्टेप्स, ते म्हणजे ध्यान, ग्रॅटिट्यूड, ॲफर्मेशन्स, मॉर्निंग आणि नाईट रूटीन्स, आठवड्याला एकदा आत्मपरीक्षण. अशा पद्धतीने ही कार्यशाळा असेल. ध्यानामुळे अभ्यासासाठी काय फायदे होतात हे आता विज्ञानानेही सिद्ध केले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सँटा बार्बेरा इथल्या संशोधनानुसार फक्त 2 आठवडे दररोज ध्यान केल्यावर विद्यार्थ्यांची वर्किंग मेमरी म्हणजे तात्काळ लक्षात ठेवण्याची क्षमता 30% वाढते. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या MRI अभ्यासातून दिसून आलं की नियमित ध्यान करणाऱ्यांच्या मेंदूतल्या प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे लक्ष आणि निर्णय क्षमतेशी संबंधित मेंदूचा जो भाग आहे त्याची घनता वाढते. संकल्पशक्तीमध्ये आपण नेमकं काय करतो? तर दररोज 10 ते 15 मिनिटाचं ध्यान. त्यामुळे मूलभूत मनःशांती, मेंदूचं ओव्हर स्टिम्युलेशन कमी करतं आणि अभ्यासातही आवश्यक कॉन्सन्ट्रेशनची क्षमता वाढते. ॲफर्मेशनमुळे परीक्षेचं दडपण कमी होतं. कार्नेजी मेलन युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात असं सिद्ध झालं आहे की पॉझिटिव्ह सेल्फ ॲफर्मेशन्स करणारे विद्यार्थी स्ट्रेसफुल परिस्थितीत अतिशय स्थिर आणि कार्यक्षम असतात. ॲफर्मेशन्समुळे कॉर्टिसोल म्हणजे स्ट्रेस हॉर्मोनची पातळी घटते आणि मेंदूच्या रिवॉर्ड सिस्टीमला सक्रिय करते, ज्यामुळे मन हलकं आणि सकारात्मक राहतं. संकल्पशक्तीमध्ये विद्यार्थी दररोज सकारात्मक वाक्य मनात घेऊन स्वतःशी संवाद साधतात, जे त्यांच्या आत्मविश्वासाला सतत बळ देतात. दैनंदिन रुटीनमुळे अभ्यासाची कन्सिस्टन्सी वाढते. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार कन्सिस्टंट रुटीन्स असलेल्या मुलांमध्ये सेल्फ रेग्युलेशन म्हणजे स्वतःला नियंत्रित करण्याची क्षमता आणि ॲकॅडमिक परफॉर्मन्स सिग्निफिकंटली चांगली असते. जर्नल ऑफ अप्लाइड डेव्हलपमेंटल सायकोलॉजीनुसार जे विद्यार्थी विशिष्ट वेळेला झोपतात, उठतात आणि अभ्यास करतात ते अधिक आनंदी, तणावमुक्त आणि यशस्वी असतात. संकल्पशक्तीमध्ये आपण छान मॉर्निंग आणि नाईट रूटीन फॉलो करतो. हे कन्सिस्टन्सी वाढवतं आणि अभ्यास प्रेशर न वाटता हॅबिट वाटू लागतं. मनात शांतता, शरीराला सवय आणि विचारात सकारात्मकता हे 3 घटक मिळून अभ्यासात यश मिळते. संकल्पशक्ती या 3ही गोष्टींचं संतुलन निर्माण करतं, पूर्णतः वैज्ञानिक, व्यावहारिक आणि शाश्वत पद्धतीने. टॉपर्स जास्त अभ्यास करत नाहीत, ते योग्य पद्धतीने आणि शांत मनाने करतात. आजचा विद्यार्थी केवळ परीक्षेची लढाई लढत नाही, तो लढतोय तणाव, कंपॅरिझन, स्क्रीन ॲडिक्शन आणि सेल्फ डाऊटशी. मन निवांत असेल तर अभ्यासात मन लागतं आणि संकल्पशक्ती शिकवतं तणाव आणि अस्थिरतेशी कसा सामना करायचा, प्रतिक्रिया देण्याऐवजी रिस्पॉन्स कसा द्यायचा, मनस्वास्थ्य कसं टिकवायचं. पण आम्ही इथेच थांबलो नाही. संकल्पशक्तीमुळे मुलं मनाने सक्षम होतात आणि त्यासोबत आम्ही एक खास नैसर्गिक सपोर्ट देत आहोत, तो म्हणजे शाईन ब्राईट किट. बाश फ्लॉवर रेमेडीज आणि होमिओपॅथीचं सुसंगत मिश्रण. याने एकाग्रता वाढते, परीक्षेच्या काळात शांत राहण्यासाठी मदत होते, मानसिक ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढायला मदत होते, तसेच भावनिक स्थिरता येते. शाईन ब्राईट हे औषध मी स्वतः गेल्या 20 वर्षाच्या अनुभवातून तयार केलेलं कॉम्बिनेशन आहे आणि ह्याचा आजपर्यंत खूप मुलांना उपयोग झालाय. तेव्हा आपल्यालाही
याचा जरूर फायदा व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. ज्या कोणाला आपल्या या संकल्पशक्ती कार्यशाळेविषयी आणि शाईन ब्राईट विषयी अधिक माहिती हवी असेल त्यांनी कल्पवृक्ष सॉलिस्टिकच्या नंबरवर जरूर कॉल करावा. अधिक माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही लिंक दिली आहे ती पाहावी आणि सगळी याविषयीची डिस्काउंटची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्हाला सगळ्यांना या ट्रान्सफॉर्मेटिव्ह जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.